कल्पना करा, रात्रीचे 12 वाजले आहेत. बाहेर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. विजांचा कडकडाट सुरू आहे. एका छोट्याशा गावाच्या कडेला असलेल्या जुन्या घरात एक तरुण अस्वस्थपणे बसला आहे. त्याचे नाव आहे माधव. काही महिन्यांपासून त्याच्या आयुष्यात संकटांवर संकटे येत होती. व्यवसाय बंद पडला, वडिलांची तब्येत खालावली, कर्जाचा डोंगर वाढला आणि मनात भीतीने घर केले. त्या रात्री तो स्वतःशीच म्हणाला, देवा, मी इतकी पूजा केली तरी माझी परीक्षा कधी संपणार. तेवढ्यात दारावर टकटक झाली. माधवने दार उघडले तर समोर पावसात भिजलेले एक वृद्ध साधू उभे होते. बाळा, थोडा आसरा देशील का? माधवने त्यांना आत घेतले. साधूंनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि हसत विचारले, मनात खूप वादळ आहे ना? माधव आश्चर्यचकित झाला. महाराज, तुम्हाला कसं कळलं? साधू म्हणाले, चेहरा कधीच खोटं बोलत नाही. थोडा वेळ शांतता पसरली. नंतर माधवने एक प्रश्न विचारला, महाराज, लोक म्हणतात बजरंग बाण खूप शक्तिशाली आहे. काही जण म्हणतात हनुमान चालीसा सर्वश्रेष्ठ आहे. मला सांगा, खरं कोणतं? साधू हसले. उत्तर एका वाक्यात देता येणार नाही. त्यासाठी तुला एक कथा ऐकावी लागेल. माधव त्यांच्या चरणाशी बसला आणि सुरू झाली एक अद्भुत कथा. शेकडो वर्षापूर्वी एका जंगलाच्या काठी एक आश्रम होता. तेथे ऋषी, साधू आणि अनेक भक्त राहत असत. त्या आश्रमात 2 शिष्य होते. एकाचे नाव सुरेश, दुसऱ्याचे नाव दामोदर. दोघेही हनुमान भक्त. दोघांची श्रद्धा सारखी, पण साधना वेगळी. सुरेश रोज पहाटे उठून शांत मनाने हनुमान चालिसेचा पाठ करत असे. तो म्हणायचा, हनुमंताची कृपा मिळवायची असेल तर सातत्य महत्वाचं. दुसरीकडे दामोदर संकट आलं की बजरंग बाणाचा आश्रय घेत असे. त्याचा विश्वास होता, जेव्हा संकट पर्वतासारखं उभं राहतं तेव्हा प्रखर प्रार्थना करावी. दोघंही भक्त होते, दोघंही प्रामाणिक होते, पण दोघांच्या मार्गात फरक होता. एके दिवशी गुरुजींनी दोघांनाही बोलावले. ते म्हणाले, भक्तीची परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. दोघंही नम्रपणे उभे राहिले. गुरुजी म्हणाले, समोरच्या डोंगरावर एक प्राचीन हनुमान मंदिर आहे. तिथे अखंड दीप विझू न देता 7 दिवस सेवा करायची आहे. दोघांनीही आनंदाने होकार दिला. पण गुरुजींनी एक इशारा दिला, हा प्रवास सोपा नाही. मार्गात भीती येईल, मोह येईल, शंका येईल. लक्षात ठेवा, खरी परीक्षा बाहेर नसते, ती मनात असते. दुसऱ्या दिवशी पहाटे दोघे निघाले. घनदाट जंगल, उंच झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि शांत वातावरण. प्रवास सुरू झाला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण जसजसे ते जंगलाच्या आत गेले तसतसा रस्ता कठीण होत गेला. संध्याकाळ झाली. आकाश काळवंडलं. वादळ सुरू झालं. अचानक मोठ्या झाडाची फांदी त्यांच्या समोर कोसळली. दामोदर घाबरला. त्याने डोळे मिटले आणि बजरंग बाण म्हणायला सुरुवात केली. सुरेशने शांतपणे श्री हनुमंताचे स्मरण केले आणि हनुमान चालिसेचा जप सुरू ठेवला. काही वेळात वादळ शांत झालं. दोघेही सुखरूप पुढे निघाले. दामोदर म्हणाला, पाहिलंस, बजरंग बाणामुळे आपण वाचलो. सुरेश हसला. कदाचित, पण मला वाटतं आपल्याला वाचवलं ते आपल्या श्रद्धेने. दोघेही काही क्षण शांत राहिले. त्यांना अजून समजलं नव्हतं, खरी परीक्षा तर पुढे होती. वादळ शांत झालं होतं, पण जंगलात अजूनही एक विचित्र शांतता होती. सुरेश आणि दामोदर हळूहळू पुढे चालत होते. रात्र गडद होत चालली होती. आकाशात चंद्र दिसत होता, पण दाट ढगामुळे त्याचा प्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. दोघांच्या हातात फक्त एक छोटासा कंदील होता. कंदिलाचा प्रकाश जितका पुढे जात होता तितकाच अंधार अधिक गडद होत होता. अचानक दूरवरून एखाद्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. दामोदर थबकला. सुरेश, तुला आवाज ऐकू आला का? हो. या जंगलात एवढ्या रात्री कोण रडत असेल? दोघेही सावधपणे त्या दिशेने चालू लागले. काही अंतरावर त्यांना एक वृद्ध स्त्री दिसली. तिचे कपडे पूर्ण भिजले होते. ती एका मोठ्या दगडावर बसून रडत होती. सुरेश लगेच तिच्याजवळ गेला. आई, काय झालं? ती म्हणाली, माझा मुलगा हरवला आहे. सकाळपासून शोधते आहे. दामोदरला संशय आला. त्याने हळूच सुरेशच्या कानात सांगितलं, गुरुजी म्हणाले होते ना, प्रवासात मोह आणि भ्रम निर्माण होतील.
आपण थांबू नको. सुरेश काही क्षण विचारात पडला. मग तो म्हणाला, जर ही खरंच संकटात असेल तर? हनुमंताची सेवा म्हणजे फक्त मंत्र म्हणणं नाही, दीनदुबळ्यांची मदत करणं ही भक्तीचाच भाग आहे. दोघांनी त्या वृद्ध स्त्रीला पाणी दिलं, थोडं अन्न दिलं आणि तिचा मुलगा शोधायला सुरुवात केली. संपूर्ण 1 तास ते जंगलात फिरत राहिले. शेवटी एका झुडपामागे एक लहान मुलगा घाबरून बसलेला दिसला. आई आणि मुलगा एकमेकांना भेटले. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. त्या वृद्धेने दोघांना आशीर्वाद दिला. बाळांनो, श्री हनुमंत तुमच्यावर सदैव कृपा ठेवतील. क्षणभर दोघांनी मागे वळून पाहिलं, पण ना ती वृद्ध स्त्री दिसली, ना तो मुलगा. दोघेही अदृश्य झाले होते.